अय्या तुम्ही? हो नमस्कार, मी इंद्रायणी देव. हो शोभा शोभा. आदितीची जाऊ मी. आपण हॉस्पिटलमध्ये भेटलो होतो. विसरला नाहीत ना मला? हा हा. मी मगाशी म्हटलं नाही का तुम्हाला, आदितीचे दीर जाऊ येतात मधनं इथे भेटायला. विरारला राहतात ते. हो बर बर. भेटायला कसले हो, मी तर राहायलाच आले इथे. म्हणजे काय झालं, आमच्या घराचं ना विरारच्या घराचं रिनोव्हेशन चालू आहे. म्हणजे मी ह्यांना म्हणाले की अहो केवढा खर्च, आता चिनूचा अभ्यास, अण्णांचा आजार, पण एवढा खर्च झेपणार नाही आपल्याला. पण नाही, ऐकायलाच तयार नाहीत. मग काय करणार, मग इथे आलो थोड्या दिवसांसाठी राहायला. तुम्हाला भेटून बरं वाटलं. मला सुद्धा तुम्हाला भेटून खूप आनंद झालाय. म्हणजे तुम्हाला सांगते, आदिती आहे ना, ती अगदी लहान बहिणीसारखी हो माझ्या. बहिणीसारखी काय, बहीणच म्हणा ना माझी. खूप प्रेम आहे हो आमचं दोघींचं एकमेकांवर. म्हणून मग आम्ही पण येतो ना इथे हक्काने राहायला, हो की नाही? आणि ते दोघे येतात, म्हणजे आदिती येतेच आमच्याकडे, आम्ही तिला बोलवून घेतो. कसं आहे, एकमेकांजवळ राहिलं की प्रेम वाढतं ना. म्हणून मग ती पण आणि जय पण येतात. जय जय सुद्धा? म्हणजे आजकाल तो खूपच बिझी असतो, त्याच्या कामात वेळ मिळत नाही त्याला. तरी पण येतो बिचारा कधीतरी अधूनमधून. काय जय सगळ्यांचा आवडता आहे ना. खूप चांगला मुलगा आहे. आमचा तर घरचाच आहे. हो अगदी अगदी. तुम्हाला सांगू ना, मुळात काकांचा चष्माच चांगला आहे. म्हणजे बघा ना, तेच नाही का म्हणतात की तुम्ही ज्या चष्म्याच्या रंगातून बघाल तसं तुम्हाला जग दिसतं. तसंच म्हणजे मी सगळेच किती सपोर्ट करता ना आदिती. आणि बस बस, तुझी समना नको आता. आणि हा चांगला चष्मा सुद्धा नको. काही झेपत नाही अलंकारिक. तुझं झालं का वॉक? हो ना. म्हणजे फ्रेश हो. हो हो, आपण भेटूया हा नंतर. आणि ना खूप वेळ गप्पा मारू दोघी निवांतपणे. हा अच्छा, बाय. काय रे दिन्या, तू पण सुधारणार नाहीस? झेपत नाही अलंकारिक वगैरे, हे काय बोललास तिला? खरंच आहे. काही साधं सरळ बोलतच नाही का माणसं? बर,
येते मी. तुम्हाला भेटून खूप बरं वाटलं. पुन्हा येईन. हो हो हो, फोन करून येईन. हा ये ये ये, नक्की ये फोन करून. हा बरं. अच्छा. झालं, संकट टळलं. माझं ते वार्षिक भविष्य प्रेम करून लाव. डोळ्यांवर विश्वास बसणार नाही अशा धक्कादायक घटना घडतील. पण ही खिंड मी लढवली. हा, सांग द्या आपल्या भाडे करून ना. हे काय, अजून मी इथेच आहात? अगं, आज खूप उशीर झाला ना तुम्हाला? हो, हे काय निघतच होतो आम्ही. आज ऍक्च्युली उशिरा जायचं ना ऑफिसमध्ये. हो, अच्छा. ए, पण त्या इंद्रायणी बाई आहेत ना तुमच्या त्या ऑफिस मधल्या, त्या तू फ्रेश व्हायला गेली होतीस ना, अजून इथंच? जातेच ना. आज मी सांभाळून घेतलंय, परत परत असं सांभाळून घेणार नाही. आणि परत असं खोटही बोलणार नाही. काय मला ही लपवालपी जमत नाही. हा, इतरांना जमते ती. काय माझी मैत्रीण आहे ती. यापुढे तिच्याशी मी असं खोटं बोलणार नाही. हा, काही इतर करून ठेवतात, नंतर मला सावरत बसावं लागतं. तुम्ही सावरून घेत होतात का? मग पाहिलं नाहीस का तू? आधी तिचा नवरा वाईट आहे असं का म्हणालात तुम्ही? मग काय सांगायचं? हे बघ, मी सगळं व्यवस्थित मॅनेज केलेलं आहे. हा, हो, आधी तिने नव्या आयुष्याची सुरुवात करावी असं का म्हणालात तुम्ही? काय असं म्हणणं गरजेचं होतं. काय खरं तर हे सगळं संपवून यांनी नव्यानं सुरुवात करायला हवी. अजून हे असं किती दिवस लपत राहायचं? तिच्या आयुष्याची जबाबदारी माझी आहे असं म्हणालात तुम्ही. मी म्हणालो ना, बस मी बघून घेईन माझं. आणि कसं आहे, अंडांची जबाबदारी ती माझी जबाबदारी आहे. पण तू ह्याच्यासाठी मला काय ऐकवतेस? कारण तुम्ही काहीही बोलत होतात. मग काय बोलायला हवं होतं? खोटं यांनी सुरू केलंय ना. तिचा नवरा सोडून गेला असं म्हणालो, त्यांचं लग्न तुटलं असंही म्हणालो, तो वाईट आहे असंही म्हणालो. म्हणजे काय, त्यांनी खात्री झाली ही एकटी आहे, त्यामुळे नोकरीत काही प्रॉब्लेम नाही आता. अहो, पण ती कुमू इथे आली होती. म्हणजे ती सहज आली होती तुम्हाला भेटायला, तर तुम्ही असं कशाला म्हणालात? काकू, ठीक आहे ना. काकांनी आज एवढं केलं. खरं तर आज काकांनीच आम्हाला सांभाळून घेतलंय. आणि काका, सॉरी. आमच्यामुळे आज तुम्हाला एवढं खोटं बोलावं लागलं. काय मी कुणासाठी काहीही केलेलं नाही. जे मला करावंसं वाटलं ते केलं. मला काय गरज नाही कोणासाठी.
थँक्यू सो मच. बरं ऐक, माझं अजून एक काम आहे. काय काय? तो जय आला नाही ना अजून? नाही जरा त्याच्या केबिन मधून एसवी इंडस्ट्रीजची फाईल आण ना प्लीज. एसवी इंडस्ट्रीज. येस, राहील ना लक्षात? हो हो राईट. हे काय चाललंय? जय आला नाहीये, आदिती पण आली नाहीये, फोन उचलत नाहीये. एखाद्या वेळेला दोघं एकत्रच येत असते आणि ऑफिसला एकत्र आले तरी पण काय प्रॉब्लेम नाहीच आहे ना. आऊंनीच सांगितलंय की ऑफिसच्या बाहेर कोण काय करतं त्याच्याशी आपल्याला काय देणं घेणं नाहीये. हो पण तुझा काय प्रॉब्लेम आहे? प्रत्येक गोष्टीत मत मांडायला हवं का तुला? मी माझं मत मांडलं आणि मांडत असतो, पण ती ऐकायची काय कोणाला जबरदस्ती नाहीये. पण कोण आहेस तू? आम्ही काय ऐकू तुझं सारखं? प्रश्न आम्हीचा नाहीये, तुमचा आहे. तुम्ही तुमच्याबद्दल बोला. हो ना, मग मी काय बोलायचं ना ते मी ठरवेन. तो माझा प्रश्न आहे. तू सारखा मध्ये मध्ये करू नकोस. नाही आणि मुळात सॉरी म्हणजे काय, तू नवीन आहेस ना इथे, तुला माहित नाही आहेत फार गोष्टी इथल्या. इथे कसं आहे ना साई, इथे प्रत्येकासाठी वेगवेगळे नियम आहेत. म्हणजे आता जय बिचारा येईल ना उशिरा तर त्याचा हाफ डे लागेल. पण इतर लोक आहेत ना जे उशिरा येतील त्यांचा हाफ डे लागणार नाही आणि त्यांना कोणी बोलणारही नाही. रजनी ऐक ना, ऐक एक दीर्घ श्वास घे आधी. सारखं सारखं असं चिडू नये बाळा, पित्त खवळत. शांत हो, शांत. आणि साई, ए बाबा, तू आता देवासारखा शांत राहा. हा, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आदिती, एवढं उशीर का झाला? हो, ऍक्च्युली मला जरा कामं होती ना म्हणून उशीर झाला. अगं बघ, कळवायचंच ना. सगळे किती फोन करत होते, तू फोन पण नाही उचललास. हो सॉरी नंदिनी मॅडम. ऍक्च्युली फोन माझा पर्स मध्ये राहिला तर कळलंच नाही फोन आला होता ते. आऊ आल्यात का ऑफिस मध्ये? नाही, आऊ नाही आले अजून. डोंट वरी. आणि म्हणजे तसंही तुला टेन्शन येत नसेलच, कारण काय आऊ आल्या काय आणि अविनाश सर आले काय, तुला कुठे कोण काय बोलणार आहे? अरे दाभोळकरांच्या मुलीला बोलण्याची हिम्मत आहे का कोणात? पण कसं आहे ना आता दीदी, जय आहे ना बिचारा, तो येईल आता कुठून तरी काहीतरी काम उरकून, त्याचा हाफ डे लागणार. कारण कसं आहे, काय चाललंय तुम्हाला? इथे गप्पा मारण्याचा नाही तर काम करण्याचा पगार मिळतो. कामच करतो. कंपनीचं काम करा. नवरे, आम्ही कंपनीचंच काम करतोय. तुमचा काय प्रॉब्लेम आहे माहितीये का नवरे? तू ज्यांना बोलायला हवं ना त्यांना तुम्ही बोलत नाही, आणि जे लोक काम करतात ना मान मोडून त्यांच्यावर सतत खेकसत असता. रजनी मॅडम, मला जे काय करायचं ना ते मला चांगलं कळतं. चला काम करा, नाहीतर मला वहिनी साहेबांच्या कानावर घालायला लागेल. ओके? कंटाळा आलाय आता. इथे वेळेत या, मान मोडून काम करा, काम करत राहा, आणि काही महत्वाच्या काही मोजक्या लोकांना कोणीही काहीही बोलत नाही. त्यांनी काही रजनी, मुळात कुणाला बोलायला कशाला हवं? आपण इथे ऑफिस मध्ये एकत्र काम करायला येतो ना, मग आनंदानं काम करूया ना. सतत एकमेकांना आरोपीच्या पिंजऱ्यात कशाला उभं करायचं असतं? नंदिनी बरोबर बोलते. मग खरं सांगू कारविन,
फक्त तुम्हालाच कळतं मला काय म्हणायचं ते. ईशा. काम करा. काय झालं? काय झालं? काय? तुम्ही शिक्षक केलं ना? मी कुठे केलं? अहो आता तुम्ही केलं. मी केलं? अहो अहो म्हणजे मला असं वाटलं. तुला ना काही वाटत असतं. इश्श. हॅलो जय टूर्स. हे देव टूर्स. हा बोला. काका ऐका, जयला यायला उशीर होणार आहे असा तुम्हाला फोन आला होता. मला नव्हतं आला. काका असं तुम्ही सांगा. का? लेट होतोय पेमेंटला? पेमेंटला लेट चालणार नाही का? लेट का होतोय पेमेंटला? कुठे अडकलाय का? घरी आऊ आल्या होत्या. काय? काय झालं कदम? नाही नाही ते हिशोब ते तिला सांग. आपल्या त्याला सांगत होतो हिशेब. हिशोबात काही प्रॉब्लेम आहे का? हा म्हणजे थोडासा जरा घोळ झालाय. काका काही मोठा प्रॉब्लेम आहे का? मेजर आहे का काही? नाही म्हणजे तसं काय एवढं हे नाही. मग काय एवढं हायपर होतोय, ओरडताय काय एवढे? मी करतो सॉल्व्ह करतो मी. तुम्हाला माझी काही मदत हवी आहे का? नाही या अकाउंट मध्ये तू मदत करू नको सर प्लीज. मी बघतो काय काय. हॅलो आपलं जरा मगाशी बोलणं अर्धवट राहिलं होतं. जे आऊन भेटला का? नाही पण केतकर काका भेटले. काय? अरे देवा. नवरे जयचा मला फोन आला होता. तो लेट येणार आहे. क्लायंटची मीटिंग आहे. बरोबर ना? बरोबर बोललो. मी म्हणजे बरोबर बोललो ना. जयचा निरोप सांगितला. मग त्यांनी मला का नाही फोन केला? ऑफिसचे काही प्रोटोकॉल असतात ते फॉलो करा म्हणावं. नवरे अरविंद काका काय म्हणाले की जय एका क्लायंट बरोबर मीटिंग करून येतोय. हे काही एवढं कॉन्फिडेन्शियल नाही ना, म्हणून तुम्हाला सांगितलं नसेल कदाचित. कळलं. चला काम करा चला. चहा घ्या. काय झालं? डोकं दुखतंय का? डोकं फिरलंय. अजून किती खोटं बोलायचं? सगळा गोंधळ होतो माझा. आज मी वाचवलं, दरवेळी कसं जमणार? नेहमीच खोटं नाही बोलू शकत मी. आज कुमू समोर प्रसंगावधान राखलं मी. हो, नको त्या प्रसंगी नको ते बडबडणं म्हणजे प्रसंगावधान. काय नको ते बोललो मी बोललो म्हणून कुमूचा विश्वास बसला. आणि तिचा नवरा तिला भेटत नाही.
केलं सोडून. आता काही दोघांनाही प्रॉब्लेम नाही. आणि मी काय तिचा शत्रू नाहीये. जे काही केलं तर त्यांच्यासाठी केलं, आणि जे केलंय ते योग्य केलंय. काय योग्य अहो? हा, काय ग, पोचलीस का ऑफिसमध्ये? हो काकू. अगं, आज सकाळी कुमू येऊन बोलली ते. काकू ऐका ना, काका आम्हाला सांभाळून घेण्यासाठी जे काही बोलले ना, तर तुम्ही प्लीज त्यांना काही बोलू नका. आणि आणि आमच्या मनात काय आहे हे सुद्धा त्यांना सांगू नका, नाहीतर त्यांना खूप टेन्शन येईल. अगं, पण ती तिथे. काकू, अजून तरी आऊ इथे आल्या नाहीये. आल्यावर बघू काय होतंय ते. आणि तुम्ही सुद्धा जास्त काळजी करू नका. सगळं व्यवस्थित होईल. ठेवते फोन. बर. भाडे करूनचा फोन होता ना, थँक्यू म्हणायला केला असणार. त्यांना म्हणावं आता याच्या पुढे आणखीन खोटं नाही बोलता येणार मला.